नाही, अशा पद्धतीची माहिती अगर हिंदू जागरण समिती त्यांच्याकडे असेल तर त्यांनी आमच्याकडे द्यावी. असं काय होत असेल तर निश्चित पद्धतीने त्याच्यामध्ये सुधार करू. शिवरायांच्या कुठल्याच विषयामध्ये आम्ही तडजोड करायला तयार नाही. ती माहिती आमच्याकडे दिली तर योग्य पद्धतीने आम्ही माहिती देऊ आणि तो प्रश्न सोडू. सरकार पॉझिटिव्ह आहे, मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले, मात्र अधिकारी टाळाटाळ करतात. आता अशा अधिकाऱ्यांवर कडेलोट कसं करायचं ह्याच्यामध्ये आमची PhD आहे. तर तुम्ही त्या अधिकाऱ्यांची नावं द्या. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या खालती पाणी फार खोल आहे. आज सकाळी बोलत असताना संजय राजाराम राऊतनी व्हीपॅट मोजलं पाहिजे, EVM वर परत एकदा आक्षेप घेतलेला आहे त्यांच्या इंडी बैठकीच्या अनुसार. आता मला आश्चर्य वाटतं की त्याला प्रश्न मला विचारायचा आहे की 19 आणि 14ला जेव्हा तुझ्या मालकाच्या पक्षाचे 18 खासदार मोदी साहेबांच्या आशीर्वादामुळे निवडून येत होते, तेव्हा तुला ह्या व्हीपॅट बद्दल आक्षेप घ्यायसारखा वाटला नाही का? तेव्हा तुम्ही EVM वर आक्षेप घ्यायसारखं वाटलं नाही का? जेव्हा मोदींच्या साहेबांच्या आशीर्वादाने 18 निवडून येते तेव्हा EVM चांगलं होतं, आणि आता जेव्हा एक खासदार निवडून येण्याचे जेव्हा वांदे होणार आहेत तेव्हा लगेच EVMच्या नावाने शेमड्यासारखं रडत बसायचं. या गोष्टीला काय अर्थ नाही. तुमची हिंमत असेल तर तुम्ही मैदानात या. तुझ्या ज्या मालकाने साधा सरपंचाची निवडणूक लढवली नाहीये, सरपंच होण्याची ज्याची लायकी नाहीये, तो मोठा पंतप्रधानाच्या पदाबद्दल अगर स्वप्न बघत असेल ना, तर हा 2023चा शेवटचा विनोद आहे, एवढं मी ह्या निमित्ताने सांगितलं. रेल्वेमध्ये काय TCच्या नोकरीची भरती निघाली आहे का? ते घंटा वाजवण्यासाठी, म्हणून त्याचे ते ट्विट असतील. ते आता रेल्वे मंत्र्यांनी काय करावं अशा या भायखळ्यातल्या पेंग्विनला ऐकायला लागलं तर मग देशाची फार चिंता करायला लागेल. जरांगे आणि सरकारचे प्रतिनिधींमध्ये योग्य दिशेने चर्चा होईल आणि एकंदरीत ही सगळी जी परिस्थिती आहे, जी कोंडी आहे, ती आता सुटण्याचा मार्ग काल मुख्यमंत्र्यांच्या भाषणाच्या नंतर सुकर झालेला आहे, असा मताचा मी आहे. बरोबरच आहे, कारण का हलालच्या नावाने देशातल्या हिंदू समाजाच्या विरुद्ध षडयंत्र रचण्याचं काम या हलाल जिहादच्या निमित्ताने होतं. या हलालचे सर्टिफिकेट देण्याच्या निमित्ताने जे पैसे जमा होतात ते अतिरेकी कारवाईसाठी वापरले जातात, लव जिहादसाठी वापरले जातात. याच्या असंख्य पुरावे आहेत आणि माहिती आहे. म्हणून जसं उत्तर प्रदेशच्या सरकारने ह्या संस्थांना ज्या ज्या हलालचे सर्टिफिकेट देतात त्यांच्यावरच बंदी घातल्या, त्याच्यातल्या 2 संस्था या महाराष्ट्रातल्या आहेत. म्हणून ह्या बाबतीमध्ये मी स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहून त्याही संस्थांवर, महाराष्ट्रात त्या दोन्ही संस्थांवर बंदी लावावी, टाळं ठोकावं अशी मी स्वतः